शुभ लाभ. सोनं पावलांनी समृद्धी घेऊन येते आहे लक्ष्मी आपल्या घरी. सोनेरी पावलांची ही रांगोळी खास लक्ष्मीच्या स्वागताकरता आणि अर्थात फुलांनी आणि पणतीने नटवलेली ही छोटीशी आरास. अर्थातच आणखीन त्यामध्ये दिवाळीची सूचिन्ह म्हणजेच गौरी नक्षीकाम केलेली रांगोळी, त्यात महिरप, लक्ष्मीची पावलं, कमळ फुलं अशी सूचिन्ह आणि त्यानंतर फुलांनी काढलेली दीपमालेची सुंदरशी रांगोळी. लक्ष्मीच्या येण्याकरता आम्ही पोतदार अत्यंत आतुर झालो आहोत. तिच्या स्वागताकरता आणखी सूचिन्ह आहेत, ते म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिकामधली झेंडूच्या फुलांनी सजवलेली ही सुंदर रांगोळी आणि त्यानंतर जणू काही स्टेन्सिल काम केल्यासारखी दिसणारी परंतु टिपक्यांनी काढलेली ही सुरेख अशी रांगोळी नंदा विनय पोतदार या माझ्या पत्नीने काढलेली. लक्ष्मीची सोनं पावलं घरामध्ये उमटवून नेहमी स्थिर होण्याकरता तिचं स्वागतार्थ या काढलेल्या सुंदर रांगोळ्या तुम्हा सर्वांना आवडतीलच. आणि दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं स्वागत करण्याकरता ही रांगोळी आतुर आहे. रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक. समृद्धी, आरोग्य, दिशा यांना रांगोळीमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. जणू काही आपलं लक्ष्मीविषयी असलेलं प्रेम, आदर आणि संस्कार ह्या दिवाळीमध्ये रांगोळीच्या रूपाने व्यक्त केले जातात. रांगोळी म्हणजे मनाचा एक समतोलपणा, कारण आपण जेवढे खुश असतो तेवढ्या रांगोळीमध्ये तुम्हाला त्याचं वैविध्य दिसतं आणि आनंद दिसतो. चला तर मग लक्ष्मीपूजनाच्या दिवसाने आपण या रांगोळीची आणखीन एक सुंदर अशी झलक बघून मनामध्ये आनंदी होऊया आणि लक्ष्मीच्या आगमनाची आणि तिच्या आपल्या घरच्या वास्तव्याकरताची आर्तुतेने वाट बघूया. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. लक्ष्मीपूजनाच्या लक्ष मंगलमय, पवित्र, समृद्धच्या शुभेच्छा. विनय पोतदार फ्रॉम द विनिंग टॉक्स. नमस्कार.